सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्या गेली अनेक दिवस शिवसेनेच्या चिन्हासंदर्भातली सुनावणी सुरू आहे। ती सुनावणी संपल्यानंतर उबाटाचे अरविंद सावंत यांनी माध्यमांच्या समोर येऊन त्यांच्या जेव्हा लक्षात आलेलं दिसतंय आता 5-6 दिवस सुनावणी झाल्यानंतर की आता धनुष्यबाण चिन्ह आपल्याला बहुतेक मिळणार नाही, तेव्हा आश्चर्यजनक विधान त्यांनी आज या ठिकाणी उबाटाकडनं केलं की धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात यावं। या संदर्भामध्ये शिवसेना पक्षाची भूमिका ही आहे की धनुष्यबाण चिन्ह हे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जीवापाड जपलं। देवाऱ्यात देवासमान त्या धनुष्यबाण चिन्हाला पूजलं वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी, आणि ते चिन्ह गोठवा ही मागणी उबाटानंच केली। म्हणजे उबाटाच्या अरविंद सावंतांचं हे वक्तव्य आहे की त्यांनी सांगितलं की हे चिन्ह गोठवावं, म्हणजे एकतर 2019ला महाविकास आघाडी करताना तुम्ही शिवसेना आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार गोठवायचा पहिला प्रयत्न 2019ला महाविकास आघाडी करताना केला। एवढ्यावरच तुमचं समाधान नाही झालं तर आता शेवटी न्यायालयीन प्रक्रिया आहे, सर्वोच्च न्यायालय आहे, घटनेनं न्यायव्यवस्थेवरती विश्वास आपण ठेवला पाहिजे। त्या न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवायच्या ऐवजी न्यायालयातली 5-6 दिवसाची सुनावणी आता सुरू आहे आणि तेव्हा मधीच सुनावणी संपल्यानंतर माध्यमांकडे येऊन अरविंद सावंत म्हणतात की हे चिन्ह गोठवावं। म्हणजे आता त्यांची पूर्ण खात्री झालेली दिसते उबाटाची की आपल्याला धनुष्यबाण चिन्ह मिळत नाही। त्यांची बाजू आता मी त्या बाबतीत काय बोलणार नाही, कारण अजून सुनावणी सुरू आहे। न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना त्याच्यावरती भाष्य करणं योग्य नाही। शेवटी त्यांच्या वकिलांनी जसं माननीय सर्वोच्च न्यायालयापुढे त्यांची बाजू मांडली, आम्हाला जेव्हा संधी मिळेल शिवसेनेला आपली भूमिका मांडायची तेव्हा अधिकृत आपली भूमिका आमचे वरिष्ठ वकील जे आहेत दिल्लीमधले ती अधिकृत भूमिका पक्षाची आमची त्या ठिकाणी माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर मांडतील। पण आता जी उबाटाच्याकडनं वक्तव्य आलेलं आहे त्या वक्तव्यामुळं आता सर्व शिवसैनिकांच्यामध्ये चीड निर्माण झालेली आहे की मला मिळत नाही तर मग ते गुटवून टाका। त्याला काय अर्थ आहे? अहो, हे चिन्ह म्हणजे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार आहेत। मी मागाशी म्हटलं तसं वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी हे चिन्ह देवाऱ्यामध्ये पूजलं। लाखो करोडो शिवसैनिक हे चिन्ह आजही पुजतात। वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी काय सांगितलं की हा शिवसेनेचा भगवा आणि हा धनुष्यबाण शिवसैनिकांनी कधीही खाली पडू देऊ नका। ही शिकवण विसरला तुम्ही सांगता ना उबाटाचे लोक की आम्ही साहेबांचे विचार वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार घेऊन पुढे चाललोय, मग कसं काय तुमच्या तोंडातनं वक्तव्य आलं की हे चिन्ह गोठवा? याचाच अर्थ तुमचं हे सगळं बेगडी प्रेम आहे, केवळ स्वतःला मिळालं पाहिजे आणि स्वतःला मिळत नसलं तर ते गोठवून ठेवा अशा पद्धतीचं जे तुमचं वक्तव्य आलेलं आहे त्या बाबतीत अत्यंत तीव्र भावना सर्व शिवसैनिकांच्या आहेत आणि शिवसैनिक योग्य वेळी उबाटाचे अरविंद सावंत यांनी जे वक्तव्य माध्यमांपुढे केलेलं आहे त्याचं चोख उत्तर देतील। धन्यवाद। फक्त अरविंद सावंत यांनी तसं वक्तव्य नाही केलं तर कोर्टामध्ये बाजू कपिल सिब्बलही म्हणाले का हे चिन्ह जर उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या शिवसेनेला मिळत नसेल तर ते गोठवलं। मला सांगा साहेब, एखादी भूमिका न्यायालयापुढे जेव्हा मान्य वकील मांडतात, ज्यांच्या वतीनं मांडतात त्यांना विचारल्याशिवाय मांडतात का? आपली एखादी केस आपण कोर्टापुढे जेव्हा मांडतो आपल्याला त्या प्रोसिजरप्रमाणे त्या भाषेमध्ये त्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये मांडता येत नाही म्हणून आपण आपले वकील नेमतो।
म्हणजे कपिल सिब्बल साहेबांनी जर हे कोर्टापुढं मांडलं असेल तर उबाटाच्या वरिष्ठ नेत्यांना विचारूनच मांडलं असेल ना. आणि जे अरविंद सावंत बोलले ते वकिलांनी जे मानलं याचा अर्थ त्यांच्या वरिष्ठांची जे प्रमुख आहेत उबाटाची त्यांची चर्चा झाली असणार आहे. म्हणूनच मी म्हणलं 2019ला महाविकास आघाडी करताना जसं वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार तुम्ही गोठवले, त्यांचं हिंदुत्व तुम्ही बाजूला ठेवलं, तीच पुनरावृत्ती धनुष्यबाण चिन्हाबाबतीत तुमच्याकडनं आता सुरू आहे. आदित्य ठाकरे यांनी वक्तव्य केलेलं आहे की चोरलेलं नाव आणि चिन्ह शिंदेकडे राहू नये, पक्ष चोरी करून तुम्ही पक्षाचे मालक होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे. आदित्य ठाकरे साहेबांना म्हणाव न्यायालयावर विश्वास ठेवा. आता प्रकरण न्यायालयामध्ये गेलेलं आहे. आत्तापर्यंत हा निर्णय होत असताना शिवसेना पक्षाचं नाव आणि शिवसेना पक्षाचं अधिकृत धनुष्यबाण हे चिन्ह हे द्यायचा अधिकार कोणाला आहे? घटनेनं, कायद्यानं, न्यायालयापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाला आहे. बरोबर आहे. तुम्ही आणि आम्ही तो निर्णय घेऊ शकत नाही, सरकार घेऊ शकत नाही, तर निवडणूक आयोग घेऊ शकतं. या बाबतीतला युक्तिवाद केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुद्धा झालेला आहे. निवडणूक आयोगानं सगळ्या बाजू ऐकून घेतलेल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आता तुम्ही सुप्रीम कोर्टात गेलाय ना, मग तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या अंतिम आदेशाची वाट बघा ना. आधीमध्येच तुम्ही आता नेहमी बोलत आला माझे वडील चोरले, माझा पक्ष चोरला. आम्ही जर असं काही चोरलं असतं तर आम्ही 40 आमदारांवरनं 60 आमदार झालो नसतो. लोकांनी एवढं प्रचंड बहुमत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये, नगरपालिकांमध्ये, महानगरपालिकांमध्ये, जिल्हा परिषद पंचायत समित्यांमध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला दिलं नसतं. त्यामुळं तुम्ही कितीही अशी ओरड केली तरीसुद्धा लोकांनी, जनतेने लोकशाही मार्गानं मतदान करून आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालची शिवसेनाच ही वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार घेऊन जाणारी खरी शिवसेना आहे हे मतदान करून महाराष्ट्रामध्ये साबित करून दाखवलेलं आहे. दोन्ही शिवसेनेचे प्रमुख हे उद्धव ठाकरे आहेत. आदित्य ठाकरे असं म्हटलंय की किती मोठा डाकू असला, चोर असला, पण तो पक्षाचं चिन्ह जे आहे ते जिंकू शकत नाही. मी परत हेच उत्तर देईन की थोडं न्यायालयीन प्रक्रियेची वाट बघा म्हणावं. एकदा आता सुनावणी एका बाजूची सुरू आहे, अजून ती संपलेली नाही. आमची सुनावणी सुरू होईल, आम्हाला संधी मिळेल, आम्ही आमची बाजू मांडू. येऊ दे ना न्यायालयाचा निर्णय. तुम्ही चोरलं म्हणणं आणि तुम्ही चोर डाकू म्हणणं हे लोकांनी स्वीकारलंय का? लोकांनी ते झिडकारलं. लोकांना ते मान्य नाही. लोकांनी मतदान करून मतं देऊन मान्य शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे. त्यामुळे एकतर्फा तुम्ही कितीही काही म्हणत बसला तरी महाराष्ट्रातली जनता, देशातली जनता, विशेषतः हिंदुत्ववादी लोक जे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार मानतात ते आदित्य ठाकरेंच्या असल्या वक्तव्याला बिलकुल किंमत देत नाहीत. सर, दोन्ही शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आहेत. एकनाथ शिंदेच्या पत्राने हे सिद्ध होते असं कपिल सिब्बल यांचं म्हणणं. दोन्ही शिवसेनेचे प्रमुख मोठा स्ट्रॉंग युक्तिवाद केलेला आहे कपिल उद्धव ठाकरे साहेब. आम्ही कपिल सिब्बल साहेबांचा युक्तिवाद तसं काय ऐकायचा प्रश्न नाही, कारण आम्ही दिल्लीमध्ये नव्हतो. आमचे जे मान्य वकील दिल्लीमध्ये होते ते युक्तिवाद काय झाला काय नाही झाला ते आदरणीय मुख्य नेत्यांकडे किंवा आमचे न्यायालयीन बाजू बघणाऱ्या आमच्या नेते मंडळींच्याकडे मांडतील, मग आम्ही त्याच्यावरती बोलू. सर, धनुष्यबाण गोठवायला सांगा म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार गोठवण्यासारखं आहे का किंवा त्यांचे विचार गोठवण्यासारखं? मी आत्ता आपण माझं काढा वक्तव्य आत्ता तेच म्हटलं की जसं 19ला तुम्ही महाविकास आघाडी करताना शिवसेना प्रमुख वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचे हिंदुत्वावी विचार गोठवले आणि महाविकास आघाडी केली त्यांच्या विचाराच्या उलट जाऊन, तसंच आत्ता जे तुम्ही चिन्ह गोठवा म्हणताय ना, म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी ज्या धनुष्यबाणाला देवासमान जपलं, देवाऱ्यात पूजलं, त्यांचे विचार गोठवायचाच तुमचा प्रयत्न आहे. म्हणूनच तुम्ही अशी मागणी करताय. सर, शिवसेनेने ही इतक्या वर्षामध्ये पहिल्यांदाच चिन्ह गोठवा ही मागणी केली आहे. असं काय झालं इतक्या वर्षात ते पक्ष मिळावा, चिन्ह मिळावा यासाठी लढत होते, मात्र आता थेट चिन्ह गोठवा अशी मागणी, नेमकं असं काय झालं काय वाटतं? थोडं तेच त्यांना जर तुम्ही विचारलं उभाटाला, कारण बघा जेव्हापासून ही न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे आम्ही शिवसेनेच्या वतीनं
कधीही त्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये मध्ये काही वक्तव्य करता आम्ही कुठेही बोललेलो नाही, आम्ही शांत बसलेलो आहे. पण आता जेव्हा आमच्या लक्षात आलं की चिन्ह गोठवा म्हणजे वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार गोठवा, धनुष्यबाण म्हणजे बाळासाहेब ठाकरे साहेब, धनुष्यबाण म्हणजे शिवसेना, आणि तेच गोठवा हे जेव्हा तुम्ही स्वतःला वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे वारसदार समजता, तेच जर अशी मागणी करू लागले तर तुम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचारच गोठवायला निघालेला आहात, हेच त्याच्यावरनं 100% नव्हे 1001% सिद्ध होते. सर, वेगळा प्रश्न आहे. ओमराजे निंबाळकर हा आपलाच आहे, त्याच्यावर मी टीका करणार नाही असं उद्धव ठाकरेंनी आज म्हटलंय. काय आहे, टीका करण्यापूर्वी जर अशी सामंजस्याची भूमिका घेतली असती तर कदाचित ते योग्य झालं असतं. पण कसं आहे बघा, तुम्ही एका बाजूला पहिल्यांदा टीका करायची, गद्दार म्हणायचं, आणखीन काय काय विश्लेषणं जोडायची, आणि जेव्हा लक्षात येतं की ज्याच्यावर आपण टीका केली त्याच व्यक्तीच्या मागं जनसमुदाय आहे, त्याच व्यक्तीच्या मागं शिवसैनिक आहेत, त्याच व्यक्तीच्या पाठीमागं सामान्य जनता आहे, हे लक्षात आल्यावर मग सांगायचं की तो आपलाच आहे म्हणून मी आता त्याच्यावर टीका करणार नाही. हे दुहेरी बोलणं झालं. बोलायचं आणि त्याची लोकांच्या मधनं निगेटिव्ह रिॲक्शन आली की मग ते सावरायचा प्रयत्न करायचा. असं याच्या आधी शिवसेनेमध्ये कधी होत नव्हतं. वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब होते तेव्हा एकदा शिवसैनिक बोलला, शिवसेनेचे नेते बोलले की तो अंतिम असायचं, त्यातनं ते कधी माघार घेत नव्हते. पण आता वारंवार उभाटाकडनं हे दिसतंय की आता बोलायचं 4 दिवसांनी माघार घ्यायची, आता बोलायचं 2 दिवसांनी माघार घ्यायची. त्यामुळं हेच मी सांगतोय की अशा वर्तणुकीमुळं उभाटाच्या नेत्यांच्या वक्तव्याकडं महाराष्ट्र नव्हे तर देशात सुद्धा कुणी गांभीर्यानं पाहत नाही. 49 आमदार जे गेले होते ते 49 आमदारांनी आपलं उत्तर लेखी स्वरूपात नोंदवलेलं होतं. मात्र हे सगळं 29 वेळा चुकीच्या पद्धतीने नोंदवलं गेलं आणि ही चूक जी आहे ती करण्यात आलेली असा युक्तिवाद देखील कपिल सिब्बलांनी केला. हे बघा, युक्तिवादावर प्रतियुक्तिवाद करायला मी इथं बसलेलो नाही. आम्ही आमची बाजू जेव्हा आम्हाला संधी मिळेल आमची बाजू मांडायची माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर, तेव्हा आमचे जे काय माननीय वकील आहेत दिल्लीमधले ते सगळे वरिष्ठ वकील आमची सुद्धा बाजू मांडतील. आता जसं त्यांचं एक एक वाक्य त्यांच्या आर्ग्युमेंटमधलं तुम्ही दिवसभर वाहिन्यांवर दाखवता, तसं जेव्हा आमचा आर्ग्युमेंट चालू होईल काउंटर आर्ग्युमेंट तेव्हा ते सुद्धा जर आपण दाखवावं अशी माझी विनंती आहे. म्हणजे दुसरी पण बाजू जनतेच्या लोकांच्या समोर येईल. बस हिंदी, हाँ अभी बोलता हूँ. देखिए, आज जो सुप्रीम कोर्ट में शिवसेना चिन्ह के बारे में सुनवाई शुरू है, वो सुनवाई खत्म होने के बाद उभाटा के नेता अरविंद सावंत जी ने बाहर आके वक्तव्य दिया है कि अगर उभाटा को धनुष्यबाण ये चिन्ह नहीं मिलता है तो ये चिन्ह फ्रीज करना चाहिए, सीज करना चाहिए. ये वक्तव्य सुन के सभी महाराष्ट्र भर के और देश भर के शिवसैनिकों को आश्चर्य लगा, क्योंकि धनुष्यबाण चिन्ह को शिवसेना प्रमुख वंदनीय हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहब ने भगवान की तरह उसकी पूजा किया है. पूजा मंदिर में शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहब ने धनुष्यबाण को पूजा है. और ये ऐसी मांग करते टाइम अरविंद सावंत जी ने ये चिन्ह खाली सीज करने की, फ्रीज करने की, गोठवने की बात नहीं की है. तो वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहब की जो विचार है, जो ज्वलंत हिंदुत्व के विचार है, उसको भी सीज करने की उनकी मांग लगती है. क्योंकि धनुष्यबाण और शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जी ये अलग नहीं हो सकते. बाळासाहेब ठाकरे साहब ने हर एक हमारे शिवसैनिक को कहा है कि शिवसेना का भगवा झंडा और शिवसेना का धनुष्यबाण कभी हाथ से नीचे नहीं गिरना चाहिए. ऐसी पवित्र धनुष्यबाण को फ्रीज करने की, सीज करने की जो मांग उभाटा के अरविंद सावंत ने की है, ये वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहब की विचार फ्रीज करने वाली, सीज करने वाली बात है. सर, कपिल सिब्बल जो है उन्होंने कोर्ट में इस तरह का दाव रखा. उन्होंने कहा है कि जो दोनों शिवसेना पक्ष है उसके जो मुखिया है वो उद्धव ठाकरे ही है. इस तरह का बात उन्होंने जज के सामने रखा है. नहीं, ये बात हम लोग ने सुनी नहीं है. आज अगर ऐसी बात आर्गूमेंट के दरमियान सामने आई है तो हमारे जो सर्वोच्च न्यायालय के एडवोकेट है वो इसके बारे में हमारे नेताओं को बताएंगे
और जब हमारी बारी आर्गूमेंट की आएगी, जब हमको संधि आर्गूमेंट करने की मिलेगी, तब हमारे एडवोकेट्स भी इसके बारे में हमारी पार्टी की बात माननीय सर्वोच्च न्यायालय के सामने रखेंगे। 2022 के बाद एकनाथ शिंदे पे और आपकी पार्टी पे सवाल खड़े किए जा रहे हैं कि जो चिन्ह है और जो पार्टी का नाम है वो चुराया गया। आदित्य ठाकरे कहते हैं कि इस तरीके से पार्टी को चुरा के या नाम चुरा के कोई मालिक नहीं बन सकता, कैसे देखते हैं उनके फैसले? देखिए, हम देश में संविधान पर विश्वास रखते हुए काम करते हैं। हमको धनुष्यबाण चिन्ह, हमें धनुष्यबाण चिन्ह और शिवसेना का नाम, ये जो न्याय व्यवस्था है, जो घटना है, संविधान ने जो सेंट्रल इलेक्शन कमीशन को पावर्स दिए, राइट्स दिए लॉ के फ्रेम के अंदर, वो सेंट्रल इलेक्शन कमीशन ने हमें धनुष्यबाण चिन्ह और शिवसेना का नाम दिया है। ऐसा किसी ने कहने से कोई चुराया है ऐसा नहीं कह सकते। और अगर ऐसी आदित्य ठाकरे जी की कहने की बात है तो उसके बाद बहुत सारे इलेक्शंस हुए। वो इलेक्शंस में उबाटा को महाराष्ट्र की जनता ने झिड़कारा है। महाराष्ट्र की जनता ने शिवसेना धनुष्यबाण चिन्ह के नेतृत्व में आदरणीय शिंदे साहब के नेतृत्व वाली शिवसेना है, ये मतदान करके शिवसेना के विधायकों को, मेंबर पार्लियामेंट को, नगर पालिका, नगर परिषद, महानगर पालिका के सदस्यों को चुन के, जिला परिषद, पंचायत समिति के सदस्यों को चुन के बहुमत से हमको मेजॉरिटी देके महाराष्ट्र की जनता ने इसके ऊपर शिक्कामोर्तब किया है। ये साबित किया है कि आदरणीय शिंदे साहब की नेतृत्व वाली शिवसेना ही सच्ची शिवसेना है। इसीलिए ऐसी कोई बात अगर आदित्य ठाकरे कहते हैं तो उन्होंने जनमत का आदर करना चाहिए। जनमत ने, लोगों ने, शिवसैनिकों ने जिनको नेता चुना है, ये बात को आदित्य ठाकरे जी ने अभी स्वीकार करना चाहिए। ओके, थँक यू। शिवसेना कशा बस की आता मराठी. शिवसेना कशा पद्धतीने उत्तर देणार आहे आता उबाटाला? थेट चिन्हच गोठवण्याची मागणी केली जे शिवसेने मग आतापर्यंत काय उत्तर दिलं? उत्तर भविष्यामध्ये तुम्हाला ते उत्तर देणार म्हणून आम्ही. कपिल सिब्बलचं केव्हा केलेलं बघा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर असंच आहे. अशाच पद्धतीनं वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार जे धनुष्यबाण चिन्हामध्ये आहेत, जो धनुष्यबाण वंदनीय शिवसेना प्रमुखांनी देवासमान जपला, तो धनुष्यबाण गोठवायची भाषा उबाटाकडनं जर वारंवार झाली तर शिवसैनिक त्याला जशास तसं उत्तर लोकांच्या मध्ये जाऊन देतील. ओके, थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.